नगर सेविका ये आज पहले विभागीय कार्यालय अपने धनंजय जी के ऑफिस में ये सब होता था। अभी आज हमारे नगर सेविका जी के कार्यालय के इधर योग हो रहा है। ये तो पहले तो सभी को शुक्रिया अदा है कि आप लोगों की वजह से हम दोनों और अपने प्रभाग के चारों नगर सेवक यहाँ चुन के आए हैं। बाकी तो अभी और भी जगह झंडा उत्तोलन करना है। बाकी बहुजन विकास आघाडीचं एकच हे आहे की कार्यकर्ता सर्वश्रेष्ठ। एवढी वर्ष मी कार्यकर्ता म्हणून काम केलं, आपल्या बहुजन विकास आघाडीच्या कुटुंबामध्ये मी काम केलं। यावेळेस मला माननीय लोकनेते हितेंद्र ठाकूर, युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या माध्यमातून मला संधी मिळाली। त्या संधीचं प्रयत्न करून आणि इकडच्या प्रभाग क्रमांक 7 मधील लोकांनी जो आम्हाला आशीर्वाद दिला, म्हणजे चारीच्या चारी नगरसेवकांना निवडून देऊन जो आशीर्वाद दिला, पहिले तर मी त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्या प्रभाग क्रमांक 7 मधील सर्व लोकांचे आणि मतदारांचे आभार मानतो। आपल्याच माध्यमातून एक युवकांना संदेश दिला, म्हणजे जी नवीन पिढी आहे, जी नवीन पिढी आता आहे, ते नवीन पिढीने लोकांमध्ये राहून अभ्यास करून लोकांमध्ये चांगला संदेश दिला गेला पाहिजे आणि अतिशय चांगलं काम करून पुढे आपल्या देशाचं नाव आपल्या म्हणजे जगामध्ये कसं होतं, म्हणजे आपल्या गावाचं असो, आपल्या शहराचं असो, आपल्या राज्याचं असो आणि अख्ख्या देशाचं नाव पुढे कसं घेऊन झालं पाहिजे, याच माध्यमातून सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजेत। आम्ही बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आमचे माननीय आज महापौरांच्या माध्यमातून आपण महानगरपालिकेच्या भाषणामध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी ऐकल्या असतील की विजन ऑफ द वसई विरार या माध्यमातून जे महापालिकेच्या माध्यमातून जी कामं करायची, म्हणजे पाण्याच्या संदर्भात असो, गटार, रोड, लाईट या संदर्भात जी कामं आहेत, त्याचा लेखाजोखा माननीय महापौरांनी अतिशय सुंदररीते प्रजासत्ताक म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य दिनामध्ये त्या भाषणामध्ये त्यांनी अतिशय सुंदर सांगितलं, म्हणजे जे आपलं विजन आहे, म्हणजे माननीय लोकनेते जेव्हापासून 1990 साली आमदार झाले तेव्हापासून जे त्यांचं विजन आहे, ते विजन सगळेजण आपले बहुजन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, नगरसेवक हे सर्व तेच विजन घेऊन पुढे चालत आहेत। त्यांच्या आशीर्वादाने सगळे आपण पुढे चालत आहोत आणि मला आज जी संधी मिळाली, पहिले मी पुन्हा परत एकदा तुमच्या माध्यमातून या इकडे प्रभाग क्रमांक 7 चे सर्व कार्यकर्ते आणि सर्व मतदारांचे आभार मानतो। ज्या प्रकारे आता आपण नगरसेवक झालेले प्रभाग क्रमांक 7 ची आपण गोष्ट केली, तर आता सध्याची अवस्था अशी आहे की रोड अतिशय भयानक आहे। तुम्ही काम केलंय, पण आता महानगरपालिकेमध्ये फंड नाही म्हणून काम होऊ शकत नाही, पण पुढे प्रायोरिटीवरती कशा प्रकारे त्याचं काम होणार आहे, आता इकडे अनाधिकृत बिल्डिंग्स आहेत त्यांच्यावरती कशा प्रकारे गदा येऊ नये म्हणून आपण काम करणार, या सर्व गोष्टी कशा प्रकारे आहेत? आता आपल्याला बघितलं असेल, आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून जेव्हा महापौरांनी सांगितलं, जे 6 वर्षाचा प्रशासकीय काळ होता त्याच्यामध्ये आपण बजेट आपलं मायनसमध्ये होतं, आज आपण आता त्याच्यामधनं सावरतोय आणि आता या पुढच्या वर्षात म्हणजे या नवीन येणाऱ्या वर्षाचं जे काय बजेट असेल, म्हणजे रोड रस्त्याची बद्दलची जी कामं आहेत ती कामं व्यवस्थित होतील। आपला हा RCC रस्ता आहे, म्हणजे फुलपाडाचा गांधी चौकापर्यंतचा हा, पण याचं पण वर्क ऑर्डर जवळजवळ लास्ट स्टेजला आहे, म्हणजे या पावसाळ्याच्या आसपास ते संपता त्याचं काम चालू होईल। म्हणजे फ्युचरमध्ये जवळजवळ 15-20 वर्ष त्याच्यात रस्त्याला आपल्या खड्डे नाही पडणार, म्हणजे असा RCC रस्ता, चांगल्या क्वालिटीचा रस्ता कसा झाला पाहिजे ह्याच्यामध्ये आम्ही सगळे नगरसेवक आणि आमचे सर्व कार्यकर्ते त्याच्यामध्ये पाठपुरावा करून आणि ते काम व्यवस्थित कसं झालं पाहिजे याच्यावर लक्ष ठेवून आम्ही काम करून घेणार आहोत। त्याच्याच माध्यमातून अजून आम्ही सांगतो तुम्हाला, तुम्ही जे अनाधिकृत बांधकामांचं जे सांगितलं त्याच्यात आपले युवा आमदार क्षितिज ठाकूर यांनी SRH स्कीममधने सर्वजण जे घरं रेग्युलाइज व्हायला पाहिजे त्या माध्यमातून आपण शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे आणि सर्व जे लोक आहेत, जे आज अनधिकृत बिल्डिंगमध्ये राहतात त्यांचं घर कसं अधिकृत होईल यासाठी आपण राज्य शासनाकडे त्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि राज्य शासनाच्या माध्यमातून जर ते झालं लवकरात लवकर, तर आपले माझे लोकनेते हितेंद्रजी ठाकूर आणि युवा आमदार क्षितिजजी ठाकूर यांच्या माध्यमातून आपण पाठपुरावा करून लवकरात लवकर लोकांना अनधिकृतचं अधिकृत कशा माध्यमातून होईल याच्यासाठी पण आम्ही पाठपुरावा करत आहोत। आणि त्याच्या बस्तीमध्ये आमचे महापौर साहेबांच्या मीटिंग झालेल्या आहेत,
सर्वजण मंत्रालयात 3-4 मिटिंगी झाल्यात आणि ते कार्य प्रगतीपथावर आहे. म्हणजे आम्ही जे कमिटमेंट दिलेलं लोकांना की आम्ही जे अनधिकृत आहे त्यांच्या घरावर काही होणार नाही, ही त्या गोष्टीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि लोकांच्या बरोबर आम्ही उभे राहायला पण तयार आहोत. हा स्लम एरिया ह्या परिसरात क्राईमचा रेकॉर्ड होता, त्याबद्दल आपण कशा लक्षात असणार आहे? अतिशय क्राईमचा रेकॉर्ड पण खूप वाढत चालला आहे. म्हणजे आपल्या विरार पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आपले PIS तुरे साहेबांना, आपले लोकनेते हितेंद्र ठाकूर असो, युवा आमदार शिरीष ठाकूर, की आम्ही सर्व नगरसेवक एकत्र येऊन त्यांच्याशी मिटिंग करून, महापौरांच्या माध्यमातून मिटिंग करून त्यांना जे वसई विरारमध्ये, म्हणजे फक्त विरार नाही, वसई विरारमध्ये जे क्राईम वाढत चाललाय त्याच्यावर कसा कंट्रोल होत जाईल, म्हणजे आपले CP साहेब असो त्यांच्याशी मिटिंग झालेली आहे. अजून आपले DYSP आहेत, ॲडिशनल CP आहेत, या सर्वांची मिटिंग करून जे क्राईम जे मोठ्या प्रमाणात होते त्याच्यावर कंट्रोल झाला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यात सर्वात जास्त आम्ही भार दिलेला आहे तो नशामुक्तीवर. म्हणजे आपल्या इकडे आजच्या तारखेला ही जी सगळी नवीन पिढी जी या नशेच्या आहारी झालेली आहे त्या नशेवर कंट्रोल करण्यासाठी म्हणजे पोलिसांना सर्व, म्हणजे आमचे कार्यकर्ते असो आणि आमचे सर्व नगरसेवक असो, हे सर्व एकत्र येऊन त्यांना मदत प्रयत्न करत आहोत. प्रामुख्य जबाबदारी आपली जे प्रभाग 7ची, ज्या प्रकारे आपण कमिटमेंट केलं त्या प्रकारे निवडून पण आणला, आता परिसर कशा प्रकारे पुढे चांगल्यापणाने करायचं आपली जबाबदारी. 100% माझं तर हे राहील. म्हणजे प्रभाग क्रमांक 7 मधील आमच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जास्तीत जास्त रस्ते काँक्रिटीकरण कसे होतील याच्यामध्ये मी जास्त भर देणार आहे.